भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या 3 सैनिकांना कंठस्नान घातलंय। मारल्या गेलेल्या 3 सैन्यांमध्ये पाकचा बडा अधिकारी असल्याचं देखील कळतंय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, ही चकमक कुठे झाली, काय अधिक माहिती आहे? विलास, जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं जे फायरिंग केलेलं होतं त्याच्यामध्ये 3 पाकिस्तानचे जवान, ज्याच्यामध्ये एक कॅप्टन रँकचा देखील अधिकारी आहे, याचा समावेश आहे। खरं तर काल माचिल हा जो नॉर्थ काश्मीरचा भाग आहे, या ठिकाणी एक अत्यंत वाईट बातमी आलेली होती की ज्या भारतीय जवानांची हत्या पाकिस्तानी लष्कराने केलेली होती, त्यातल्या एका जवानाचा मृतदेह अतिशय छिन्न विछिन्न अशा अवस्थेमध्ये सापडलेला होता आणि पाकिस्तानच्या या कृत्याला त्याच वेळी चोख असं प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतीय लष्कराकडून सांगितलं जात होतं आणि 24 तासाच्या आतमध्ये अशा पद्धतीची ही बातमी येते। भारतीय लष्करानं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि 3 पाकिस्तानी जवान, ज्याच्यामध्ये एक कॅप्टनचा समावेश आहे, यांचा मृत्यू झालेला आहे। नेमकी कुठल्या सेक्टरमध्ये ही चकमक झाली याच्याबद्दलची माहिती अजून कळलेली नाहीये, पण एक नक्की की आजपासूनच म्हणजे दिल्लीमध्ये देखील संरक्षण मंत्र्यांनी लष्कराच्या काही अधिकाऱ्यांशी बैठका केलेल्या होत्या। लष्कराच्या अधिकाऱ्यांनी जी माशिल सेक्टरमधली घटना आहे त्याच्याबद्दल ब्रीफिंग केलेलं होतं आणि त्याच वेळी की म्हणजे चोख प्रत्युत्तर दिलं जाईल भारतीय लष्कराकडून, हे वारंवार सांगितलं जात होतं। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।